महाराष्ट्राच्या मातीला लाभलेला एक असा संत ज्याने पद, पैसा, सत्ता यापेक्षा माणुसकी मोठी मानली. यशवंतराव महाराज हे ब्रिटिश काळात सरकारी अधिकारी होते, म्हणजे मामलेदार. पण त्यांच्या नोकरीपेक्षा मोठं होतं त्यांचं हृदय. नमस्कार, मी हर्षल. मी इतिहास शिकवत नाही, मी तो पूर्ण जगाला भाग पाडतो. जिथे जिथे त्यांची बदली झाली तिथे तिथे न्याय गेला, गरिबाला आधार मिळाला आणि अन्यायाला थारा राहिला नाही. 1870-71चा दुष्काळ महाराष्ट्र होरपळत होता. लोक उपाशी मरत होते आणि तेव्हा सटाणा नगरीचे मामलेदार फक्त आदेश देत बसले नाहीत. यशवंतराव महाराजांनी आपली स्वतःची संपत्ती विकली, गरिबांच्या हातात अन्न दिले आणि गरज पडल्यावर सरकारी तिजोरीतला पैसा सुद्धा जनतेसाठी वापरला. अधिकारी आले, तपासणी सुरू झाली. तपासणीस आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांना तिजोरीमध्ये ती रक्कम पूर्णपणे तशीच सापडली. काही पैशांचा फरक नाही, हे एक चमत्कारच मानले गेले. या पराक्रमामुळे आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण सेवेमुळे स्थानिक लोकांनी त्यांना देव मामलेदार मानायला सुरुवात केली आणि देव मामलेदार यशवंतराव महाराज असे संबोधले. मार्गशीर्ष महिन्यात महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त संपूर्ण सटाणा भक्तीने जागा होतो. पुण्यतिथी निमित्ताने महाराजांचा रथ भक्तांच्या साक्षीने निघतो. फुलांनी सजलेला रथ, ढोलदाशांचा गजर. हा रथोत्सव फक्त एक सोहळा नाही, तो आहे माणुसकीच्या विजयाचा उत्सव. संपूर्ण कसमादे पट्ट्यामधून व आजूबाजूच्या गावांमधून हजारो भाविक येतात. या यात्रेत अखंड नामस्मरण, कीर्तन, भजन, पालखी, सोहळा आणि दर्शनासाठी अफाट गर्दी उसळते. ही केवळ यात्रा नाही, ही आहे माणुसकीची आठवण. कारण ज्या महाराजांनी दुष्काळात लोकांना वाचवलं ते आजही भक्तांच्या संकटात धावून येतात, असा विश्वास आहे. सटाण्याची ही यात्रा इतिहास नाही, ती जिवंत श्रद्धा आहे. असेच आध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी पेजला फॉलो करा व जोडून राहा माझ्यासोबत. तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.